नमस्कार. कालच्या माफीनाम्याचाच आजचा हा पुढचा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओवर कमेंट करताना काही जण म्हणाले की तुमची काही चूक नाही सर वगैरे. तसं नाही. नागरिक म्हणून आपल्याकडनंही निसटून गेलेल्या अनेक गोष्टी किंवा अनेक भ्रम आपण बाळगत राहतो. एका प्रकारची मनोरुग्णता असते वैचारिक आणि आपण वाहत जातो आणि मूळ अस्सल जी गोष्ट आहे त्याच्याकडनं दुर्लक्ष होत राहतं. मला आज बोलायचं आहे आणीबाणीबद्दल. आणीबाणीच्या मागचा पण इतिहास बऱ्यापैकी मागचा म्हणजे जवळजवळ 47 पासूनचा सांगायचा आहे. आणीबाणीपर्यंतची परिस्थिती का आली, त्याची कारणं काय. 47ची फाळणीबद्दल काल एक वाक्य बोललो मी की फाळणी ही धार्मिक नावाच्या आडून झालेली आर्थिक आणि संपत्तीची फाळणी होती ती. आणि त्या मुद्द्यावर फारसं बोललंच गेलेलं नाही अजून. जागतिक पातळीवरही नाही आणि भारतीय पातळीवरही नाही. काय हो तर त्याची फार मुळं अगदी मोगलाई, पेशवाई, मराठेशाही, ब्राह्मणशाही, काँग्रेस अशापर्यंत जातात. फाळणी ही काही एका रात्री झालेली नव्हे. तिची कारणं खूप आहेत. तर त्या फाळणीवर एक स्वतंत्रपणे बोलू. पण आता थोडं केंद्रित राहू आणीबाणीवर. मी लहान होतो. पानशेत, वेल्हा वगैरे या भागात त्यावेळेस शिकत होतो. आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. 74-75चा काळ असेल, होताच म्हणजे. तर त्यात आणीबाणी लावली आणि आम्ही शालेय विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला आणीबाणीविषयक स्पर्धा घ्यायला लावल्या. शालेय पातळीवर स्पर्धा खूप घेण्यात आल्या त्या काळात. इतर ठिकाणी घेण्यात आले असतील, पण मला आठवतं मी चित्रकलेची स्पर्धा दिली होती. 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला होता इंदिरा गांधींनी. आणि त्या 20 कलमी कार्यक्रमांच्याबद्दल कौतुकास्पद असं लिखाण करायचं, निबंध लिहायचे आणि चित्र काढायची वगैरे. तर मला पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची बक्षिसं मिळालेली आजही आठवतात. आता ती बक्षिसं कुठे गेली कुणास ठाऊक. पण शालेय विद्यार्थी म्हणून पुणे जिल्हा पातळीची बक्षिसं मिळाली होती. मला वाटतं चित्रकलेचं महाराष्ट्र पातळीचं काहीतरी, मी विसरलो ते आता. पण असं काहीतरी मिळालं होतं त्यावेळात. ते कळत नाही कसली पातळी बितळी, पण बक्षिसं मिळाली होती. आणि आम्ही त्या बालवयातच आणीबाणीच्या कौतुकाचं 20 कलमी कार्यक्रमाचं शाळेत जेवढी माहिती मिळेल त्याच्या आधारावर लिहिलं होतं. अर्थात वर्तमानपत्र पण वाचायला सुरुवात झाली होती त्यावेळेस. आणि आणीबाणी ते जे काही चालू आहे ते दिसत होतं, ते कळत होतं थोडं थोडं. घरात आई वडील बोलायचे किंवा बाहेर लोक बोलायचे आणि काही थोडं अनुभवात पण आलं होतं. पण ते फारसं लक्षात राहिलं नाही. आणि मग पुढच्या आयुष्यात थोडं मग समाजात थोडं मोठं व्हायला लागलो वयानं आणि लोकांमध्ये जायला लागलो. त्यावेळेस मग आणीबाणी ही घाणेरडी गोष्ट होती आणि तिनं फारच म्हणजे फारच देशाला संकटात टाकलं आणि देशावर आक्रमणच झालं परकीय वगैरे पद्धतीचं काहीतरी ऐकायला मिळायला लागलं. आणि ते फार मजेशीर होतं आणि आम्ही त्यात वाहतूक केलं. माफी त्याची मागायची. आणीबाणीचा अपप्रचार जो झाला तो एवढा वाढव्य आहे. आणि इंदिरा गांधीनं आणीबाणी लावली ती एवढी मोठी जागतिक पातळीची आणि कधीच न भरून येणारी चूक आहे. अशा पद्धतीचा जो राडा या देशात मांडला गेला प्रचारकी, त्या प्रचाराला बळी पडलेल्यांपैकी मी पण एक आहे. म्हणून माफी मागायची आहे. मग आणीबाणीबद्दल वाचायला लागलो. आणीबाणी आणि मी संपादक पण झालो पुढे. आणीबाणीच्या विरोधातले लेख बीक छापले छान. मी स्वतः आणीबाणीच्या विरोधात काही लिहिलं नाही किंवा आणीबाणीच्या बाजूने काही लिहिलं नाही, कधीच नाही लिहिलं. आणि आत्ता केस पूर्ण पांढरी झाल्यानंतर अक्कल आली. आणि आणीबाणी काय होती, कारण अजूनही 1975 सालच्या आणीबाणीची भांडवलं या देशात अजूनही केली जातात. आणि करणारा गट हा भाजप, संघ, हिंदू महासभा असले जे लोक आहेत ना, आणि तथाकथित उच्चभ्रू इतर पक्षांचे लोक, मग ते सवर्ण असतील
ब्राह्मण असतील किंवा क्षत्रिय असतील, आणि ब्राह्मण क्षत्रियांच्या नादी लागलेले वैश्य, तथाकथित क्षुद्र नावाचा जो वर्ण आहे ना, त्या वर्णाचे लोक तुम्हाला आणीबाणीला नावं ठेवताना कधीही आढळणार नाहीत. ठेकेदारी जी आहे ना, ती यांच्याकडेच आहे. ज्यांना आणीबाणी नडली ते लोक आणीबाणीच्या विरोधात बोलतात, लिहितात, आणि माध्यमं त्यांच्याच हातात. साहित्यसृष्टी त्यांच्या हातात, चित्रपटसृष्टी त्यांच्या हातात, नाट्यसृष्टी त्यांच्या हातात, वर्तमानपत्र त्यांच्या हातात, आता टी व्ही माध्यम आलं ते त्यांच्याच हातात, हे मोबाईल माध्यम आलंय, याचे मालकही तेच आहेत, भारतातले पार्टनर्स आहेत. आणि सतत रम्य वर्णन. मी सत्याग्रही नावाच्या मासिकाचा संपादक होतो आणि त्याचे मालक होते कुमार सप्तर्षी. ते रोज आम्हाला आणीबाणीच्या कथा सांगायचे. ते तुरुंगात जाऊन आले होते आणि ते काही राहून आले होते तुरुंगात. तर ते रोज सांगायचे. तर मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही अशा कथा तोंडी सांगण्यापेक्षा हे लिहाच. त्याच्या आधी काही त्यांची 1-2 पुस्तकं आली असतील, मला नाही माहिती, पण ते त्यांची लेखमाला सत्याग्रहीसाठी लिहून गेली आणि घेतली त्यांच्याकडनं, ती दुरुस्त केली आणि त्यातनं त्यांचं पुस्तक येरवडा विद्यापीठाचे दिवस वगैरे अशी रम्य वर्णनं. म्हणजे ते मागं पुढं त्यांचं काय आयुष्य गेलं असेल ते गेलं असेल, पण ते जे काही 1-1.5 वर्ष तुरुंगात होते सगळे मिळून, ते त्यांच्या आयुष्यातलं विद्यापीठ आणि जाडं पुस्तक आहे ते. मी स्वतःच दुरुस्त केलेलं शुद्धलेखनाच्या बाजूनं, संदर्भांच्या बाजूनं असं पुस्तक आहे. तर आणीबाणीशी पुढं संबंध येत गेलं ना. लहानपणी तो तसा आला, पण पुढं येत गेला आणि तो सगळा उलटाच येत गेला. आणीबाणी किती वाईट होती, आणीबाणी किती वाईट होती, आणीबाणीनं या देशाचं प्रचंड मोठं नुकसान केलं. 2 प्रश्न आहेत. इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली, आणि दुसरा प्रश्न आहे आणीबाणीनं नेमकं नुकसान काय केलं, या देशाचं नुकसान काय केलं. या प्रश्नाची सविस्तर उत्तरं कधीतरी मिळाली पाहिजेत. ती मिळालेली नाहीत, आणि जी मिळालीत ना ती इतकी वरपांगी आणि सवंग आहेत. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आली, मग कुठल्या तरी टुकाराच्या त्या भांडवलशाहाच्या पेपरनं एक दिवस अख्खं काळं पान छापलं. गंमत अशी आहे की ते काळं पान छापलं पहिल्या क्रमांकाचं, त्याच्यानंतर त्याला काही झालेलं नाही, हे सांगत नाहीत. काळं पान छापायची का होईना परवानगी मिळाली, आणि पुढं ते जे कोण शेठजी भटजी होते ना त्यांना शिक्षा नाही झालेली काळं पान का छापलं म्हणून. सेन्सॉरशिप होती. आणि आता 75 वर्षाच्या आयुष्यात 1.5 वर्ष आणीबाणी भोगली या देशानं, तर त्यावेळेच्या एवढ्याशा सेन्सॉरशिपनं झालं काय नेमकं. आणि इंदिरा गांधीचा त्यात वाटा काय आहे. इंदिरा गांधीनं मुळात आणीबाणी का लावली, त्याची कारणं मात्र मग 47 पर्यंत, पेशवाईपर्यंत वगैरे जातात. मुळात आणीबाणीचं नुकसान काय होतं देशातल्या समाजाला, समाज म्हणू आपण. 2-4 उच्च जातीचे लोक, 2-4 उच्च जातीचे त्यांच्या धंदे, त्यांची वर्तमानपत्र, भांडवलशाही आणि कारखाने, यांचं काय नुकसान कसलं आलंय. ते चालू आहेत ते पेपर अजून, आणि जगातले सगळ्यात विश्वासार्ह पेपर अजिबात नाही. राजकारण खेळणारेच पेपर होते ते. काल परवाच मी व्हिडिओ केला ना, पत्रकारिता पक्ष निष्पक्ष वगैरे नसते ती. मुळात हे भांडवलशाह मालक, त्याचे संपादक आणि सगळे पत्रकार हे उच्चवर्णीय, ते त्यांच्या हिताचंच बोलणार ना. यांना काय माहिती आहे समाज आणि गरीब. नाव आणायचं यांनी आम्ही समाजाचं, काही समाजाचं भारतीय वर्तमानपत्रांमध्ये समाजाच्या तळागाळाबद्दल काहीही झालेलं नाही. तळगाळ अजूनही तसंच आहे. तळगाळाला स्वतः उठावं लागलंय, त्याच्याकडे वर्तमानपत्रांनी नीट पाहिलेलं नाही. देशात जेवढ्या तळागाळाच्या चळवळी झाल्या ना, सगळ्या प्रकारच्या, कम्युनिस्ट जे काही कामं करत राहिले ना,
कम्युनिस्टांकडे पाहण्याचा द्वेषपूर्ण दृष्टिकोन आहे यांचा. यांनी वर्तमानपत्रांनी भारतातल्या कम्युनिस्टांना बदनाम केलंय. ते जे काही गरिबांच्या मजुरांच्या चळवळी चालवत होते, ते गरिबांच्या त्यांच्या कामाबद्दल काय लिहून आलं यांच्याकडून, कामगारांबद्दल काय काय आस्था आहे, हे भांडवलशाहींचे वर्तमानपत्र, भांडवलशाहींची कुत्री त्यावेळेसही तसंच होतं. आणीबाणीनं सेन्सॉरशिप आणली, मग चित्रपट, किती चित्रपट निघत होते आणि किती अडवले. तो आंधी नावाचा चित्रपट आला आणि तो इंदिरा गांधीबद्दलच होता वगैरे. कुठं गंडवत राहता, कुठं दुर्लक्ष करायला लावता किंवा कुठं दुसऱ्या बाजूला घेऊन जाता. मूळ विषयावर बोलू. का लावली आणि नुकसान काय झालं आणि जे भरून कधीच आलं नाही असं झालं का. खोट्या प्रचारात अडकलो आणि खोटे प्रचार करणारे लोक आजही ते तेच बोलत राहतात. मला मध्ये कोणीतरी सांगितलं, म्हणे राहुल गांधीनं स्वतः माफी मागितली आणीबाणीबद्दल. खरं मी ऐकली नाही ती, पण मागितली असेल तर राहुल गांधीलाही एकूण आणीबाणीची अक्कलच नाही, किंवा त्याला मग काहीतरी राजकारण साधायचं आहे. ते जे उजवे बसलेत ना त्याच्या विरोधातले, त्यांना गांडवायचं आहे म्हणून कदाचित त्यांना माफी मागितली असावी. पण त्यांना माफी मागायचं काय कारण आहे. मुळात आणीबाणी लावून बाईनं काही चूक केलेली नाही अशा विचाराला आलेले लोक. इथं भारताचं जातीय राजकारण, भारताचं आर्थिक राजकारण, समाज वर्चस्वाचं राजकारण आणि राजकारणातल्या खुर्च्यांवरच्या वर्चस्वाचं राजकारण हे लागू आहे. आणि ते जवळजवळ 1857ला जो काही शेवट झाला इथल्या प्रत्यक्ष राजकारणाचा, त्याच्यानंतर 20-25 वर्षांनी सुरू झालेल्या भारतीय राजकारणाचा परिपाक म्हणजे फाळणी, आणि त्याचा परिपाक म्हणजे इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी. इथले जे उच्चवर्णीय आहेत आणि ते सगळ्या धर्मांचे, तो जो इलीट नावाचा वर्ग आहे ना, खरं तर यांना डिलीट केलं पाहिजे. पण हेच बोकंडी बसतात पुन्हा पुन्हा गेली 3,500 वर्ष. तेच इलीट, त्या इलिटांची लढाई जी चार्वाकानं केली, बुद्धानं केली, असं इलिटांशी जी लढाई चालू आहे ना, तिचं फळं म्हणजे फाळणी. तिची फळं म्हणजे या देशात लागलेली आणीबाणी. आणीबाणी लागण्याच्या आधी हे लोक काय करत होते याच्यावर लक्ष द्यावं लागेल. इंदिरा गांधींनी 71चं भारत पाकिस्तान युद्ध हाताळलं होतं. मुळात या बाई यांना पंतप्रधानपदी नको होत्या. हे जे आजचे राजकारणी आहेत ना, सगळे जाणते राजे बिजे जे फिरत आहेत देशभर, यांचा पण आतनं घाणेरडा छुपा असलेलेच लोक आहेत हे इलीट वर्गाला. तर ते इंदिरा गांधी नको असलेले लोक, आणि इंदिरा गांधी स्वतःहून पंतप्रधान झालेले नव्हते. नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभा, नेहरूंनी अण्वस्त्र किंवा अणुज्ञान, आण्विक ज्ञान, आण्विक क्षेत्र याच्या विकासाचं काम सुरू केलं होतं. होमी भाभांकडे जबाबदारी दिली होती आणि होमी भाभा आणि लालबहादूर शास्त्रींनी त्याची पुढची पावलं घेतली. आणि लक्षात घ्या, लालबहादूर शास्त्रींना ताशकंदला बोलवून मारण्यात आलं आणि होमी भाभांना साधारण आगमागं 12 दिवसाच्या अंतरानं होमी भाभांना विमानात मारण्यात आलं, विमानाचा अपघात करून. हे विमानं गायब करायची जी नीती आहे ना, ही ब्रिटिश आणि अमेरिकन नीती आहे. इंदिरा गांधीला सगळ्यात मोठा विरोध अमेरिकेचा होता आणि आधी नव्हता तो. इंदिरा गांधींनी अमेरिकेचं ऐकलं नाही भारत पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत, आणि पाकिस्तानच्या कानाखाली नीट आवाज काढून त्याचे 2 तुकडे केले. आणि इंदिरा गांधींनी आम्ही भारतीय आहोत, भारतच
सार्वभौम आहे हे इतक्या जोरदार सांगितलं, ते अमेरिकेला आवडलं नाही. आणि मग होमी भाभा, लालबहादूर शास्त्री यांचे खून त्यांनी केले. तेव्हा इंदिरा गांधीचा काटा कसा काढायचा, तर इंदिरा गांधीचाही काटा त्यांनी काढला. तो म्हणजे मग 72 साली दुष्काळाला इंदिरा गांधीने तो निस्तरला. भूकमरीनं कुणीही मेलं नाही हे लक्षात घ्या. त्या तो दुष्काळ तर मला अतिशयच लख्ख आठवतो. ते ब्लॅकआउट, युद्धाच्या वेळेचं ब्लॅकआउट, दुष्काळाच्या वेळेला विकायला जाणारी जनावरं वगैरे, असं तो दुष्काळ पाहिलेला आहे मी. पण मला ते ठळक आठवतं. 25-50 पैशाला बैल मिळायचा अख्खा, तेही सुकलेले असायचे बैल वगैरे. पाण्याचा दुष्काळ होता खूप मोठा, पण टिकून धरला देश ते बाईनं. ते युद्ध जिंकलं अमेरिकेच्या नाकावर टिचून. आणि मग 84 साली जे बाईचं हत्या झाली ना, त्यात अमेरिका, इस्रायल, ते CIA वगैरे आणि भारतातले त्यांना बांधील असलेले लोक यांचा त्या इंदिरा गांधीच्या खुनात सुद्धा हात आहे. आणीबाणी लागण्याची कारणं यातच आहे. ती अमेरिका समर्थित इथल्या चमच्यांनी लावायला लावलेली गोष्ट आहे. हा तो आरोप आहे. याच्यावर फारसं लिहिलं गेलेलं नाही. जयप्रकाश नारायण नावाचा माणूस उभा केला गेला, त्यानं याचं नेतृत्व केलं. सगळ्या उच्चभ्रूंचं, दलितांचा, बहुजनांचा या आणीबाणीच्या आंदोलनात फारसा सहभाग नाही. जे या उच्चभ्रूंच्या नादी लागलेले होते आणि उच्चभ्रू जे बोलत होते ना मायाजालाचं, काँग्रेस कशी घाण आहे आणि इंदिरा गांधी कशी घाण आहे, आणीबाणी कशी घाण आहे, हे ज्या मूर्खांना कळलं नाही बहुजनांमधल्या, ते त्यांच्या नादी लागलेले होते. आणि त्यांची पण पुस्तकं निघालेली आहेत आणीबाणीच्या विरोधात. आणीबाणी का लावली हे ते सांगत नाहीत. आणीबाणी लावली ते इंदिरा गांधींनी ते पाकिस्तानला हरवलं. आणि वाजपेयींनी ही किती प्रियदर्शिनी रणमर्दिनी आहे अशी कविता लिहिली. सगळ्यांचं कौतुक होतं. आणीबाणीत बाळासाहेब ठाकरे बाहेर होते, आणीबाणीत नामदेव ढसाळ बाहेर होते. यांनी पाठिंबा दिला होता आणीबाणीला, बाळासाहेब ठाकरे आणि यांनी. असे काही लोक असतील अजून देशभर. आणि ज्यांना पकडलं होतं ते लोक शक्यतो ब्राह्मण, कायस्थ वगैरे होते. आणि ते सगळ्या पक्षातले होते. ते डाव्या साम्यवादी होते, समाजवादी होते आणि ब्राह्मणवादी होते, जे जनसंघ, बिनसंघ. आणि ते बहुधा ब्राह्मण होते. थोडं जातीयच बोलावं लागेल, कारण ह्या जातीच्या संदर्भात इंदिरा गांधीचाही खून झाला, जात आडवी आलीच. आणि यातला एक संदर्भ असा आहे की नेहरू होते तेव्हा नेहरूंनी, माझ्या वाचनात जे आलंय ते असं आहे की नेहरूंनी 2 जणांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता. त्यातले एक होते जयप्रकाश नारायण आणि दुसरे होते अटल बिहारी वाजपेयी. काय मोठा माणूस असेल ना. ते अटल बिहारी वाजपेयी कधीही काँग्रेसमध्ये नव्हते, पण नेहरूंना भयंकर कौतुक होतं त्या माणसाचं. मग ते अटल बिहारींनी कुठल्या तरी खुनाच्या केसमध्ये गद्दारी केली आणि मग काही स्त्रियांची लफडी केली, मी ब्रह्मचारी नाही, अविवाहित आहे वगैरे म्हणाले. आणि कुठल्या तरी त्यांच्याच मित्राची कोणतरी बायको, तिच्याबरोबर आयुष्य काढलं. हा त्यांचा आलाहिदा भाग आहे. तो चांगला वाईट तुम्ही ठरवू आपण नंतर. पण त्यांचं राजकारण, तर नेहरूंचा विश्वास होता त्यांच्या बुद्धिमत्तेवर, वाजपेयींच्या. आणि जयप्रकाश नारायणांनाही त्या बाबा बोरकरांचं आत्मचरित्र आहे. बाबा बोरकर आणि नेहरू काही वेळा भेटलेले आहेत. त्यावेळेस नाही, नेहरूंनी बाबा बोरकरांची आणि जयप्रकाशांची ओळख करून देताना हा भारताचा पुढचा पंतप्रधान आहे अशी ओळख करून दिली आहे जयप्रकाश नारायणांची. आत्ता गोची अशी आहे की लालबहादूर शास्त्री मेल्यानंतर पंतप्रधान व्हायला इच्छुक असलेले प्रचंड लोक आहेत. आणि नेमकं सगळ्यांनी मिळून त्या इंदिरा गांधीला पंतप्रधान केलेलं आहे. नेहरूंनी ती इच्छा व्यक्त केली नव्हती, माझ्यानंतर माझ्या मुलीला पंतप्रधान करा. कारण नेहरू मेल्यानंतर 2-3 वर्षांनी लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू खून झाल्यानंतर इंदिरा गांधींचा क्रमांक लागला. आणि इंदिरा गांधींची स्वतःची इच्छा होती का, तर नाही. जे काँग्रेसचे जुने लोक होते ना, त्यांच्या लक्षात आलं होतं यांच्यापैकी कोणी असल्याशिवाय ही काँग्रेस टिकणार नाही. कारण
नेहरू गेल्यानंतर इथला जो जातवाद आहे तो प्रचंड वाढलेला होता आणि ब्राह्मणांचा प्रचंड राग होता, आपल्या हातातनं सत्ता गेली म्हणून. नेहरू स्वतः ब्राह्मण होते, काश्मीरी ब्राह्मण, पण तो एवढा आवाढव्य ब्राह्मण होता की तो केवळ मानवतेला पोहोचलेला माणूस होता. त्याच्या इतिहासात कुठेही बघा, त्याच्या इतिहासात तुम्हाला जातीचे उल्लेख सापडणार नाही, त्याच्या इतिहासात जातीबद्दलचा द्वेष सापडणार नाही. इव्हन त्यांनी काढलेलं जे पहिलं मंत्रिमंडळ आहे, या हिंदुत्ववाद्यांचेच पिताश्री त्या मंत्रिमंडळात घेऊन ठेवले होते. जगजीवन राम होते, आंबेडकर होते, सरदारजी होते, मुसलमान होते, ब्राह्मण होते. फारच तटस्थ आणि निर्मळ मेंदूचा, ब्राह्मण असून सुद्धा माणूस असलेला महत्वाचा माणूस आहे नेहरू. सगळ्या जगाकडे सम्यक दृष्टीनं पाहणं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं. पण इथल्या त्या लोकांना नको होतं ते, विशेषतः हे व्यापारी आणि ब्राह्मण आहेत ना, यांना ते नको होतं. म्हणून ते नेहरूला आजही ठणाठणा बुडं आपटूत नावं ठेवतात आणि पटेलाची फार लाल करत राहतात की पटेलच पंतप्रधान व्हायला पाहिजे होता. मूर्ख आहेत निव्वळ. पटेल आधीच मेले. आणि दुसरी गोष्ट, गांधींनी नेहरूंनाच निवडलं कारण गांधी पुन्हा अफाट मानवी नजरेचे होते. त्यांना हे जात आणि धर्म असल्या भानगडीच नको होत्या. आणि जातीचा आपल्या नाही म्हणून सुद्धा गांधीचा खूनच झाला. हे संदर्भ देत बोलू पुढं, कारण खूप गुंतागुंतीचं आहे सगळं, मागं उलट सुलट संदर्भ आहे. आणि नेहरू तसेच, म्हणूनही नेहरू नको झाले उच्चवर्णीयांना. नेहरूंनी काहीही गोळा केलं त्यातलं जे बौद्धिक आहे ते, आणि त्यातले काही त्यांचे जे पिताश्री आहेत उच्चवर्णीयांचे, ते पुढे गेले पण, आणि त्यांनी वाटच लावली पुढं. त्यांच्या वाट लावायला तिथूनच सुरुवात झाली. आणि जो सगळा नेहरूंना विरोध आहे किंवा नेहरूंच्या एकूण सम्यक राजकारणाला विरोध आहे, मग फाळणीची जबाबदारी नेहरूंवर टाकायची. आणि मग 50 कोटी गांधीनं पाकिस्तानला द्यायला लावले म्हणून पाकिस्तान त्या नथुराम गोडसेनं खून केला. मूर्ख कुठले, काही गंडवत राहिले आणि आम्ही गंडत राहिलो. माफी त्याची मागायची आहे. इथं दुसरी शाखा नाही निघाली संशोधनाची, दुसऱ्या पद्धतीची मांडणी नाही झाली. देशाच्या बाजूनं, लोकशाहीच्या बाजूनं, संविधानाच्या बाजूनं, बहुजनांच्या बाजूनं मांडणीच नाही झालेली देशाच्या इतिहासाची. त्यावेळेचे मुसलमान खरंच फाळणी मागत होते का? त्यावेळेचे हिंदू खरंच फाळणी मागत होते का? याच्यावर नाही काही बोललं जात. मुसलमानांनी फाळणी मागितली, मुसलमान धर्मांध असतात आणि त्यांनी देशाचे तुकडे केले वगैरे, असला जो भंपक इतिहास शिकवला जातो ना, एकांगी उजवा, आणि तो सगळा मागच्या इतिहासापासून आजपर्यंत, आणि आजही थापाच थापा, तो जो ब्राह्मणी इतिहास आहे ना, एकांगी, त्याच्या भ्रमाला लागलो, त्याच्या नादाला लागलो आणि संदर्भच गेले गायब झाले. ते बोलतील ते खरं, ते बोलतील ते खरं, शाळांमध्ये ते शिकवणार, साहित्यात तेच चालू आहे, चित्रपट नाटकात तेच चालू आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं दुसरी अभिव्यक्ती आलेलीच नाही अजून पुढं. ती जी बहुजनांची अभिव्यक्ती आहे, तिची फाळणीबद्दलची काय मतं होती, तिची गांधींबद्दलची काय मतं होती, तिची नेहरूंबद्दलची काय मतं होती, इंदिरा गांधींबद्दलची, आणि एकूण राजकीयतेत ते कुठं होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होईपर्यंत आणि जवळजवळ 75 पर्यंत भारतात 66% खासदार ब्राह्मण निवडून येत होते. म्हणजे काँग्रेसमध्ये जास्ती होते. त्यातले ब्राह्मणांचा द्वेष काँग्रेसनं केला नाही कधीच, उलट बरोबरच घेऊन निघालं. पण ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मण संघटनांनी काँग्रेसचा द्वेष केला, कारण ते बहुजनांना सगळ्यांना एकत्र घेऊन अर्थसत्ता, राजसत्ता आणि समाजसत्ता या 3 सत्तांवर आपली मालकी राहिली पाहिजे, अशा भावनेचे जे लोक होते ना, जातीय, त्यांचा या काँग्रेस आणि अमुक फाळणीपासूनचा सगळा इतिहास नीट तपासला पाहिजे. तो आणीबाणीपर्यंत, आणीबाणीला सुरुवात का केली? आणीबाणी ही एका रात्रीत थोपलेली नाही. आणीबाणी रीतसर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन, त्याच्यावर राष्ट्रपतीची सही घेऊन मग जाहीर केलेली आहे. आणि संविधानाचं एकही क्षण, एकही कणभर उल्लंघन झालेलं नाही.
संविधानाचा आधार घेऊनच आणीबाणी लावली होती. संविधानानं दिलेली परवानगी इंदिरा गांधींनी अंमलात आणली होती. आणि का लावली होती तर त्याच्या आधी हे जे डावे उजवे नावाचे खेळ आहेत ना, हे देशात काय राडे करत होते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे इथं समाजवादी चेहऱ्यानं वावरणारे, साधे भोळे खादीचे कपडे घालणारे डायनामाइट घेऊन रेल्वे उडवायच्या तयारीत असलेले लोक होते. जे नंतर मंत्री पण झाले आणि भ्रष्टाचार केला त्यांनी दाबून, आर्थिक भ्रष्टाचार दाबून केला. सच्छिल आणि डावे आणि फार लोकप्रिय. विद्यार्थी आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन, देश पेटवून दिला होता फार. आणि अमेरिकेनं पैसे दिले होते यांना आंदोलन चालवायला. आणि जयप्रकाश नावाचा अतिशय खलनायक माणूस, ज्याला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यापासून सल होता की आपल्याला पंतप्रधान होता नाही आलं. ही काँग्रेसची माणसं आहेत जुनी. तिथून हे फुटले आणि मग इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. त्या दिवशी काँग्रेसमध्ये स्पर्धेला इच्छुक असलेले गांधी घराणं आपल्याला पुढे जाऊ देणार नाही अशी जळजळ असलेले जे लोक आहेत ना, ते टना उड्या मारून गेले तिकडं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात असलेले जगजीवनराम नावाचे मंत्री होते नेहरूंच्या काळात. ते 75ला या सगळ्या उच्चभ्रूंच्या नादी लागून टुनकन उडी मारून तिकडे गेले काँग्रेसला सोडून. यशवंतराव चव्हाण आपले ते गेले. असे कितीतरी. आणि तिकडं काहीतरी मिळेल. लक्षात घ्या, आज जशी स्थिती आहे ना उड्या मारणाऱ्यांची आयाराम गायरामची, त्यावेळेस तशीच झाली त्यांची. धड काँग्रेसमध्ये ते राहिले नाहीत. त्यांच्याही लायक्या मोठ्या होत्या. अहो, पंतप्रधान व्हायच्या लायकीचे खूपच लोक होते हो या देशात. आता एका वेळेस किती पंतप्रधान होणार आहेत? आणि मूळ मुद्दा असा आहे, नेहरू लालबहादूर शास्त्री मेल्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान स्वतः इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यांना जर नाही केलं तर हे जातीपातींचं कडबोळं असलेलं आणि सगळ्या धर्मांकडे नीट पाहणारं काँग्रेस नावाचं जे पक्ष आहे हा टिकणारच नाही, असं जाणकारांच्या लक्षात आल्यावर इंदिरा गांधीला रेटून त्यांनी पंतप्रधान केलंय. आणि अमेरिकेची किंवा रशियाची किंवा चीनची आणि याची कोणाचीही धोरणं न स्वीकारणारा पहिला माणूस म्हणजे नेहरू. आणि नेहरूंनी सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या बांधील व्हायचं नाही, आम्ही तुमचे गुलाम नाही आहोत. आमचं स्वातंत्र्य तुम्हाला लागेल तेव्हा मदत करू आणि आम्हाला लागेल तेव्हा तुमची मदत घेऊ, आम्ही कोणातल्या गटाचे नाही. असलं तिसरंच राजकारण मांडलेला फार महत्त्वाचा नेता होता. या भांडवलशाहांच्या आणि कम्युनिस्टांच्या आणि त्या वादावादीत नेहरू पडलाच नाही अजिबात. पृथ्वीत देश वाचवला, त्यांना चळवळ उभी केली. त्याच्या मागं काही देश उभे राहिले, ते बिटो मार्शल बिर्शल ते उभे राहिले. तटस्थ देशांची, निरपेक्ष देशांची. अरे वेगळंच होतं ते तिसरं टोक. तेही लोकांना नकोच होतं, या दोघांनाही, अमेरिका आणि रशियानाही. पण त्यांच्या त्या भांडणात आणि त्या निरर्थक भांडणात पडण्यापेक्षा आपल्या देशाचा विकास असं नेहरूंनी धोरण ठरवलं आणि असं धोरण मांडणारा जगातला पहिला नेता आहे तो. आणि त्याच्या मागं मग त्याच्या विचारांचे जे लोक होते की या भांडणाच्या पाचड्यात यांच्या पडायचं नाही, आपण यांच्या आर्थिक मारामारी चालणार, महासत्ता होण्याच्या मारामारी चालणार. तर कसल्या घंट्याच्या महासत्ता, देशाचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, खाणं पिणं जगणं, तेवढं फक्त नेहरूंनी ते ठरवलं. आणि नेहरूंनी ती निरपेक्ष गुट, तटस्थ गट तयार केलं जगाचं आणि त्याचं नेतृत्व केलं. त्याचा राग होताच. इंदिरा गांधी पण एक आहे की त्यांनी सगळ्यांशीच मैत्री ठेवली. नेहरूंनी अमेरिकेचा बेअदबी कधीच केली नाही, नावं ठेवली नाही, आणि रशियालाही कधी नावं बिवं ठेवली नाही. ते दोन्हीकडे बरोबर संतुलन करून राहिले. फार थोर राजकारणी होते. इंदिरा गांधी सेम तशाच होत्या. लालबहादूर शास्त्रींचा खून झाल्यानंतर इंदिरा गांधींची जबाबदारी वाढली, कारण लालबहादूर शास्त्रींच्या खुनात अमेरिकेचा हात होताच आणि आपल्या इथले जे काही गट आहेत त्यांचं. अणु कार्यक्रम राबवू नये भारतानं ही अमेरिकेची इच्छा होती. त्यातनं होमी बाबांचाही खून झाला. आणि मग लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय राजकारण पेलवणं ही त्यावेळच्या अगदी जगजीवनराम आणि ते जे कोण होते ना त्यांची नव्हतीच खात्री. यशवंतराव चव्हाण पण नाही.
आंतरराष्ट्रीय राजकारण पेलवणं, ताटस्थ्यानं पेलवणं, एक प्रतिमा असणं नाईलाजानं त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांना इच्छा असो नसो इंदिरा गांधींनाच आणावं लागलं. काँग्रेस वाचवणं आणि देश वाचवणं अशा दोन मुख्य कार्यक्रमांवर त्यावेळच्या बुजुर्ग नेत्यांनी इंदिरा गांधींनाच आणायचं ठरवलं. आणि मग खूप लोक नाराज झाले, निजलिंगप्पा वगैरे वगैरे काय काय. आणि इंदिरा गांधी पण आल्या आणि त्यांनी देश सक्षमपणे हाताळला. कारण 67 साली 68 साली काहीतरी मागं पुढं होईल माझ्या डोक्यातनं, पण तिथून साधारण 2-3 वर्षांनी त्याने मोठं युद्ध घेतलं अंगावर, जे अमेरिकेचा पाठिंबा असलेलं पाकिस्तानला आणि भारतात अराजक आणि या दक्षिण आशियात अराजक पेटवायचा अमेरिकेचा जो हेतू आहे त्याला फक्त 2-3 वर्ष झाली होती पंतप्रधान होऊन. आणि सक्षमपणे त्या बाईनं उत्तर दिलं, रशियाशी मैत्री केली, अमेरिकेला तडाखा दिला, त्यांची ती जी काही महासत्तागिरी आहे ना ती नाही चालू दिली आणि पाकिस्तान मोडून दाखवलं त्या बाईनं. आणि ती त्याला योग्य शिक्षा होती. तो जो काही माज आला होता इकडच्या पाकिस्तान्यांना, इथे बंगाली पुन्हा तिथं संपत्तीचाच खेळ होता. शेख मुजीबुर रहमान निवडून आला होता बहुमतानं आणि भुट्टो नावाचा तो कोण होता तो म्हणाला नाही, तो बारकसपट पक्ष असून सुद्धा म्हणाला नाही मुजीबला आम्ही नाही बसू देणार, आम्हीच पंतप्रधान होणार. आणि बंगाली मुसलमानांवर अत्याचार केले त्या मुसलमानांनी. मुसलमान सगळे भाईभाई जगात, असलं अजिबातच कधीच झालं नाही, 1400 वर्षाचा इतिहासच नाही. तर पाकिस्तानी मुसलमान ते जे आहेत ना, पंजाबी मुसलमान आणि उर्दू मुसलमान, त्यांनी बंगाली मुसलमानांवर खूप अत्याचार केले, बलात्कार केले आणि मग तो देश तोडला. इंदिरा गांधींकडे मदत मागितली. मुजीबुर रहमान हे फार थोर होते वगैरे असं अजिबात नाही, पण मुजीबुर रहमानांचा पक्ष बहुमतानं निवडून येऊन सुद्धा त्यांना सत्तेत नाही बसू दिलं. ही कारणं झाली आणि ती कारणं घेऊन पाकिस्तान फुटला. त्यात भारतानं मदत केली आणि भारतानं मदत केली हे अमेरिकेला नाही आवडलं, म्हणून 84 साली खलिस्तानच्या चळवळीच्या अडवून भारतातल्या या सगळ्या उजव्या लोकांनी आणि अमेरिकेनं मिळून इंदिरा गांधीचा खून केला. तर खलिस्तानचा इतिहास कधीतरी बोललो पुढे. आणीबाणीवर राहू, आणीबाणी लावली तेव्हा या देशात साधारण 67-68 पासून इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 74-75ला त्यांच्यावर युद्ध करायची, एक दुष्काळ भोगायची देशपातळीचा आणि आणीबाणी लावायची 3 घटना महत्त्वाच्या झाल्या. आणीबाणी लावली त्यांनी 5-6 वर्षाच्या कारकिर्दीतच लावली. तर इंदिरा गांधी नको असणं, नेहरू घराणं नको असणं, त्यांचं निधर्मीपण नको असणं, त्यांचं जातीयवादी नसणं हे पण नको असणं, असे जे गट आहेत ना त्यांची नाराजी म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधातला उद्रेक. नेहरूंच्या काळात तो करता आला नाही. लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभांच्या खुनानं सिद्ध झालं की इथं खून करता येतील, सहज जमेल आणि सहज दडपता येतील. इथून लालबहादूर शास्त्रींना ताशकंदला नेऊन मारलं, दुसऱ्याच्या भूमीत, रशियाच्या भूमीत नेऊन मारलं, त्यावेळेचा रशिया. आता ताशकंद वेगळ्या देशात आहे, तुकडे पडले रशियाच्या पुढं, ते अमेरिकेनंच पाडले. हे असल्या खेळ आणि यात इथल्या उजव्यांचा पाठिंबा. तर जयप्रकाश नारायण हा माणूस मला अमेरिकेचा हस्तक वाटतो. त्याची अपुरी इच्छा राहिलेली की नेहरू त्याला म्हणाले होते की तुला हा पुढचा पंतप्रधान आहे, तुला पंतप्रधान करतो वगैरे म्हणाले नव्हते. पंतप्रधानकीच्या ज्या शक्यता दिसत राहिल्या त्यात नेहरू प्रत्येकाला म्हणत असणार, हे काही दोघंच नसणार. अजूनही नेहरू शोधत असणार आणि त्यात नेहरूंचा पक्ष कुठला, जात कुठली असा एक उद्देश नव्हता. जयप्रकाश नारायणांचं आडनाव सुद्धा अजून लोकांना माहीत नाही नीट, पण ते ब्राह्मणच होते किंवा काय असतील. वाजपेयी ब्राह्मण, नेहरूंच्या डोक्यात हे नव्हतं. अनेकांमध्ये संभाव्य शक्यता शोधत असतील ना. आपल्या भारताचे पुढचे पोरं, मग ती कुठल्या पक्षाची कुठल्या जातीची महत्वाचं नव्हतं. आपण पंतप्रधान होऊ शकलो नाही या खंतीतनं चळवळ जी उभी राहिली तिला पुढं जनता पक्ष नाव ठेवलं गेलं. ते म्हणजे जयप्रकाश नारायणची चळवळ. आणि त्यात सगळे वाहवले होते, सगळे. यशवंतराव चव्हाण आणि जगजीवन राम, इथं ठळक नाव आहेत.
लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यादव असे जे स्टार उभे राहिले ना पुढं, हे सगळे तिकडं व्हावलेले आहेत. आणि मग आणीबाणीत जो काही धिंगाणा चालू होता, विद्यार्थी आंदोलन, राडे चालू होते देशभर, सावकार लुटत होते गरिबांना इथल्या. पुन्हा बँकांचं एकीकरण केल्याचाही राग आहे. बँका पुन्हा उच्चभ्रूंच्या होत्या, उच्चवर्णीयांच्या होत्या इथल्या. बाईंनी राष्ट्रीयकरण करून टाकलं त्या बँकांचं. सगळ्या गरिबांना दारं मोकळी केली बँकांची. नाही तर बँकेत येणे जाण्याची ऐपतच नाही हो. उच्चवर्णीय लोक बँका चालवणार देशातल्या. दुसरं आणखी एक होतं, ते संस्थानिक बसले होते ना इथे, काही न करता मोगलांच्या सत्तेचे तुकडे पाडून जे संस्थानिक बसले होते ना, त्यांना इंग्रजांनी तनखे सुरू केले होते. ते तनखे भारताची गरीब जनता देत होती आणि त्यांची कसलीही कर्तबगारी नसताना गेल्या 200-300 वर्षात इंग्रजांची हांजी मुजरे घालणारे या हांडगे अवलादींना भारत सरकारनं कारण नसताना भारतीय लोकांनी तनखे द्यायचे. त्यांचे मोठमोठे राजमहाल आणि हे त्याचं काही काम नव्हतं. हे 1857 नंतर हे केवळ हाणगे झालेले होते. यांना 501 करून ठेवलेलं होतं छाटून, आणि ते त्यांचे तनखे बंद केले. असे बरेच राग होते उच्चवर्णीयांचे. आणि मग त्यांनी जो देशात उद्रेक केला अमेरिकेच्या पैशावर, मग ते सगळे उजवे आणीबाणीनं झालं एकच. आणीबाणीनं सगळ्यांना बायांनी इंदिरा गांधीने उचलून तुरुंगात टाकलं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आपणच आहोत. आपली जात एक आहे, आपल्या टाळक्यातली विकृती एकच आहे. आपल्याला या देशावर सत्ता हवी आहे, सामाजिक सत्ता, राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता. हे बाई आणि ही अडथळा ठरते. ही नेहरूंचाच वारसा पुढे चालवते. ही काही घाबरायलाच तयार नाही. 2-3 राग होते. इंदिरा गांधीनं पारशी नवरा केला आहे एक राग आहे बरं का या सगळ्या इतिहासात, सुप्त इतिहासात. सुप्त राग आहे तो. ब्राह्मणाची मुलगी असून सुद्धा हिनं पारशी नवरा केला, फिरोज गांधी. तो एक राग आहे. आणि अजूनही त्याचं नाव ठेवतात, फिरोज खान अमुक, अजूनही नावं ठेवतात. ती जी विचारसरणी आहे ना, ती अजूनही ती नाव बालिशपणात चालू असतो. म्हणजे उच्च उदात्त राजकारण नाहीच, त्याची विश्लेषणं पण नाही. मी जे म्हणालो की बहुजनांचा इतिहासच नाही आहे आणीबाणीचा सुद्धा, फाळणीचा सुद्धा नाही, तर तो सगळा असा ब्राह्मणी इतिहास आहे, उच्चवर्णीय इतिहास आहे. त्यात ते राजेराजवाडे आहेत, व्यापारी आहेत, आणि हे आहेत जातीय ब्राह्मण. अशी डायमेन्शन्स आहेत त्याला सगळ्या फाळणीला आणि आणीबाणीला सुद्धा. फाळणीच्या वेळेस सगळे एकत्र आले हो. पाठिंबा द्यायला ज्यांना बाईनं तनखे बंद केले होते ते राजेराजवाडे होते. ते सगळे नंतर बीजेपीतच गेलेले दिसतात तुम्हाला देशभरातले. आणि नाईलाज झाला तेव्हा चुकून माकून मधून काँग्रेसमध्ये येऊन परत बेईमान्यांना आत बसून काड्या करत राहणं, घरबेदी राहणं, ही जी जुनी सवय होती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची, तीच ते माधवराव शिंदे कोण लोक आहेत ते. आणि ते शिंदे पण म्हणून घेत नाहीत आता, सिंधिया म्हणून. एवढं आकर्षण त्यांना. आजी शिंदेच्या अवलदी सिंधिया झाल्या पुढे. नाही ते काय उच्चार करतात वगैरे, बाडगे कुठले, ते घरबेदीच होते. आणि ते इंदिरा गांधीला त्या अर्थानंही छळत होते. इंदिरा गांधी नको असण्याची कारणं जयप्रकाश नारायणांची, यातला सगळ्यात सुज्ञ माणूस वाजपेयी स्वतःही आणीबाणीत भूमिगत होते. आणीबाणीला विरोधच होता वाजपेयींचा. पक्ष म्हणून होता त्यांचं, ते RSSचा गट म्हणून असेल. पण एक लक्षात घे, वाजपेयी हा जवळजवळ काँग्रेसचा माणूस होता. काँग्रेसचा म्हणताना पक्षीय नव्हे, काँग्रेसचे म्हणताना नेहरूंवर श्रद्धा असलेला माणूस होता. आणि काँग्रेसची धोरणं अंमलात आणणारा. ते त्याच्याकडनं काय गुन्हे झाले वगैरे जाऊ दे. जेव्हा तो पंतप्रधान झाला माणूस, आणि झाला तो त्याच्या निर्मळपणानं आणि नेहरूंना आवडणाऱ्या त्याच्या वैचारिक बौद्धिक भूमिकेमुळंच तो पंतप्रधान झाला पुढे. नेहरूंनी नाही केला, लोकांनी केला. आणि वाजपेयींची कारकीर्द आठवा, ती नेहरूयन पद्धतीची आहे. जयप्रकाश नारायण हा वाजपेयीं इतका सरळमार्गी आणि सोज्वळ राजकारणी नव्हता, किंवा नेहरूयन राजकारण नव्हता. त्याचं त्याला स्वतःलाच, आपल्याला नाही मिळालं या रागातनं त्यानं देश पेटवून दिला होता.
दक्षिण भारत सोडला तर वरचा गोबरपट्टा आहे ना सगळा, तो सगळा पेटवला होता. काश्मीरमध्ये अतिरेक त्यावर सुरू व्हायचा होता. अमेरिकेचं हे पुढचं हत्यार होतं अतिरेक सुरू करणं. त्याच्या आधी जो आणीबाणीच्या आधी राडा झाला तो सगळा देशातली आंदोलनं, विद्यार्थी जाळपोळी, दंगली, मारामाऱ्या, खुनाखुनी, गुंड. तर इंदिरा गांधीनं त्यावेळी जे तुरुंगात टाकलेले लोक आहेत ना ते बघा कोण कोण आहेत. ते सावकार आहेत, ते गुंड आहेत. आणि या पद्धतीचं जे तथाकथित उजवं राजकारण, देशविरोधी अमेरिकेच्या पैशावर पोचलेल्या भांडगुळांचं राजकारण तिनं त्यांना तुरुंगात टाकलं. आणि मला स्वतःला आणीबाणी आठवते, माजुरडेपणा आला होता सरकारी अधिकाऱ्यांमध्ये. सावकार सगळे तुरुंगात गेले होते. रस्त्यावर आम्ही एस टीनं फिरणारे लोक, आणीबाणी लागण्याच्या आधीची एस टी मला आठवते. कुठंतरी धुळीत झाडाखाली किंवा उघड्यावर रस्ता नसलेल्या ठिकाणी आम्ही उभे, धुळीचा लोळ उडवत एस टी येणार. आणि एकतर ती मोकळी असून सुद्धा उन्हातानात उभे असलेले म्हातारे, कोतारे, मुलं यांच्यासाठी थांबणार नाही. कंडक्टर आणि ड्रायव्हर साधा डगळा घेतलेले, साध्या पगाराचे, जनतेच्या पैशावर जगणारे कर्मचारी ते एस टी थांबवणार नाहीत. एकतर ते धूळ उडवत निघून जाणार इकडे कमी एस टी घेऊन. किंवा थांबवलीच ना, खॅडकन दरवाजा उघडणार कंडक्टर आणि अचानकच ओरडणार, ए म्हातारडे चल लवकर. तेवढ्या बुजुर्ग म्हातारीचा अनधिकृत बाप असल्याच्या थाटात त्यावेळेचा तो फालतू डगळा घातलेला कंडक्टर ज्या पद्धतीनं ओरडायचा ना, म्हातारी काही कदरच नाही. आणीबाणी लागली त्याच रस्त्यावर तीच म्हातारी, तीच पोरं, त्याच आयाबाया, तीच पुरुष मंडळी एस टीची वाट पाहत उभी आहेत. एस टी हळुवारपणे येते आहे, आलेली आहे, थांबलेली आहे. आणि दार उघडून कंडक्टर साहेब अदबीनं म्हणतायत, कुठं जायचंय, चला लवकर. हा आणीबाणीचा आणि अशा पद्धतीच्या अनेक उदाहरणांचा फायदा बहुजनांचा. सावकारांची सगळी कर्ज माफ केली होती त्यावेळेस. सावकार तुरुंगात टाकले होते, कागदपत्र आणि भांडीकुटी परत द्यायला लावली होती. आणि असे कित्येक फायदे. सरकारी कार्यालयात गेलं की सरकारी बाबू आहे ना, सरकारी शिपाईच पुन्हा डगळाच. आपल्याकडे ते सरकारी डगळे आहेत ना, त्यांचे आईबाप चंद्रावरनं पडल्यासारखेच का वागतात माहीत नाही. आणीबाणी सरकारी दारात गेलं की शिपाईच उठून दार उघडायचा. या आतल्या अधिकारी. अर्थात हे 6-7 महिनेच टिकलं, पुढे आपला देश पुन्हा मूळ पदावरच गेला. तर जनतेच्या भल्याची कितीतरी गोष्टी झाल्या. जे जनतेची भलाई नको होती ज्यांना, आणि इंदिरा गांधी नको होती ज्यांना, त्यांनी उद्रेक केला होता या देशात. त्यांना फटके टाकण्यासाठी आणि त्यांना वटण्यावर आणण्यासाठी बाईच्या हातातच काही ठेवलेलं नव्हतं. देशाचा जेवढा गोबरपट्टा आहे ना महाराष्ट्रापासून वरपर्यंत सगळीकडे पेटापेटी. गुजरात आणि बिहार हा तर टाळकी गुडघ्यात असलेल्यांचाच प्रकार. यांना काही देणं घेणं नाही, या देशावर प्रेमच नाही. यांचं स्वतःवर प्रेम आणि लावा. आणि जयप्रकाश तिथनं झाला, त्यानं एकवटलं सगळ्यांना, मग टाकलं तुरुंगात. आणि मग यांनी ज्या कथा लिहिल्या, आणीबाणीचा बागुलबुवा, आणीबाणी भयंकर या देशाचं नुकसान झालं. काही नुकसान नाही झालं. नुकसानीचं एक उदाहरण द्या. यांना तुरुंगात टाकणं याच्याशिवाय काय. उलट जे तुरुंगात गेले ते पुढे सत्तांमध्ये आले. आणि अजूनही आणि काही उपकार नाही केले. ते फडणवीसांना यांना पेन्शन सुरू केली होती तुरुंगात, कारण ते वरच्या वर्गाचे जातीचेच होते. पेन्शनही फुकटच्या. आणीबाणीत 6-7 महिने 1.5 वर्ष राहून आले तुरुंगात. आणि खूप हाल झाले. त्याची वर्णनं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये. कसं आदबीनं पेपर मिळायची वाचायला, चर्चा, गाणी सगळं चालू असायचं. तुम्ही कशाला सांगताय. सगळं तुरुंगात जाऊन यांनी पुस्तकं लिहिली. काय वैचारिक चळवळ. पक्ष उभा झाला ना तो तथाकथित जनता पक्ष. त्यात मग डावे उजवे काही नाही. तत्व नावाची भानगड नाही, संविधान नावाची भानगड नाही. सगळ्यांच्या लक्षात आलं आपण जातीनं एक आहोत, आपण एकत्र आलं पाहिजे. मग ते डावे, प्रजा समाजवादी, साम्यवादी, समाजवादी,
RSSचे लोक, जनसंघाचे, अरे सगळे खिचडा. आणि मग त्यात ते केरळमधले काही मुसलमान, लक्षद्वीप आणि सगळा असा खिचडा, काश्मीरचा तो फारुख अब्दुल्ला, सगळे जे धंदेवाईक लोक होते ना वर्चस्ववादी, ते सगळे एकत्र आले आणि पुढे त्यांनी केला या देशाचा. 75 नंतर या देशाची नैतिक वहेलना झाली किंवा उतरणीला लागला देश, आणि हे सगळे एकत्र आले. आणि त्याचं एकमेव कारण होतं, गांधी घराणं नको, इंदिरा गांधी नको. आणि आजही तोच खेळ चालू आहे. आणीबाणी जरा वेगळ्या नजरेनं मांडली पाहिजे. माझे हे व्हिडिओ ऐकणाऱ्यांपैकी कुणी लेखक असतील, पत्रकार असतील, त्यांनी आणीबाणी का लागली याच्यावर पुस्तकं लिहिली पाहिजेत. आणीबाणीचे फायदे काय झाले याच्यावर पुस्तकं लिहिली पाहिजेत. आणि आणीबाणीचा तोटा एवढाच झाला की तोवर वेगवेगळे लढणारे जे गांधी घराण्याबद्दल किंवा काँग्रेसला संपवण्याबद्दल लढणारे जे वेगवेगळे तुकडे होते, तर आणीबाणीचा सगळ्यात मोठा फायदा यांना असा झाला की ते सगळे एकवटले. आणि पुन्हा ते एकमेव कार्यक्रम झाला, काँग्रेस मुक्त भारत. हा कार्यक्रम तेव्हापासूनचा आहे, 67 पासूनचा. मग ते शरद पवार वगैरे या लोकांनी हे लावून धरलं. काँग्रेस मुक्त भारत हा कार्यक्रम फार मोठा प्रमाणावर शरद पवारांनी राबवला पुढे. आणि असेच आजही काँग्रेस मुक्त भारत, गांधी घराणं मुक्त भारत असाच विषय चालू आहे. राजकारण आजही तिथंच फिरते, ते 67 पासून फिरते. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूच्या दिवसापासून या देशाला ती एक घिरगीर लागली आहे, गांधी मुक्त भारत आणि काँग्रेस मुक्त भारत. त्या राजकारणाचे पुढचे प्रयोग म्हणजे या भ्रष्टाचारांची राजकारण, यांचे सगळे भ्रष्टाचार. पुढे हे सगळे आर्थिक भ्रष्टाचारी झाले, लैंगिक भ्रष्टाचाराचे कित्येक केसेस. काय कसली नैतिकता नाही, संविधान मानायचं नाही, हे त्यांचं ठरलेलं आहे. हे खरे देशविरोधी, अमेरिकेच्या पैशावर पोचले जाणारे आणि आता ते इस्रायलचे गुलाम असलेले असे राजकारणी 75 नंतर पैदा झाले. जर इंदिरा गांधीची चूक झाली असेल तर ही चूक झाली की त्यांनी यांना एकवटायची संधी दिली, यांना एक विचारानं स्वतःला उलथवायची संधी दिली. त्यांनी उलथून घेतलं स्वतःला आणि पुढं वाट लागली राजकारणाची. आणि नंतर शतशत विभागण्या झाल्या, काँग्रेसही त्यातनं हळूहळू संपत गेली. आणि यांचं स्वतःचं एकवाक्यता नव्हतीच, कारण हे सगळे लुच्चे पंतप्रधानकीवर डोळा ठेवून आलेले होते, सत्तेवर डोळा ठेवून आलेले होते. अर्थव्यवहार आपल्या ताब्यात असलेला पाहिजे, समाजव्यवस्था, समाज वर्चस्व, राजकारणाची मिती, डायमेन्शन्स बदलली पुढं. ते जे इंदिरा गांधी किंवा नेहरूंच्या डोक्यात होतं किंवा काँग्रेसच्या त्यावेळच्या काँग्रेसच्या डोक्यात होतं, देशसेवा आणि स्वतःला काही नको. मध्येच आठवलं म्हणून सांगतो, 50 कोटीसाठी इंदिरा गांधी महात्मा गांधींना मारणारा नाथ्या गोडसे, त्याला हे माहीत नव्हतं का की 196 कोटी स्वतःच्या खिशातनं या नेहरूंनी भारताला दिले होते. ते स्वतःच्या खाजगी संपत्तीतले दिले होते, स्वतःकडे फक्त 4 कोटीची संपत्ती शिल्लक ठेवून 200 कोटीपैकी. 550 कोटी 50 कोटी काय तेव्हा. तर फाळणीवरही बोलू कधीतरी. फक्त आणीबाणीच्या बाजूनं जे काही आपल्याला बाऊ शिकवला गेला त्याची फसगत झाली. आम्ही त्या सगळ्या बाऊमध्ये वाहवत गेलो आजपर्यंत. नव्या पिढ्यांनी या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून आणीबाणीचा वेगळाही विचार केला पाहिजे, याच्यासाठी आजचा व्हिडिओ केला मी की हा जो घोळ झाला आहे, माफी त्याची मागायची होती. संधी असून सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या आयुष्यात, लिखाणाच्या आयुष्यात, समाजात वक्ते म्हणून फिरतानाच्या आयुष्यात, प्रचारक म्हणून लोकांमध्ये फिरतानाच्या आयुष्यात पक्षीय काम सगळ्या पक्षांचं केलं म्हणावं मी. भारतीय जनता पक्षाचं सुद्धा काम केलं आहे मी. मनसेन, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, जेवढे पक्ष आहेत ना, तो आम आदमी पक्ष, भिक्षण, आणखी सटरे फटरे पक्ष निघतात ना राज्यात, ते चांगले वाटले तरी त्यांना ती फसगत अजूनही करूनच घेतो मी, अजूनही करून घेतो. म्हणजे आत धाकधूक असते, फसवणारच, ते माहिती असून सुद्धा फसत राहतो आणि सगळ्यांना पाठिंबा देत राहतो. देशाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. फक्त या चुकीच्या इतिहासात अडकल्याची खंत वाटत राहते. आणि त्याला जातीयच उल्लेख करावा लागेल, कारण त्याला जातीय डायमेन्शन्सच आहेत. मी जातीय माणूस नाही, कुठल्याही माणसाचा जातीय पद्धतीनं द्वेष नाही करत, पण जाती आहेत त्या स्वतःला जाती असल्याचंच मानतात, त्यांचे समूह त्यासाठीच काम करतात. आपल्या जातीचं वर्चस्व असं जातींच्या लोकांच्या डोक्यात असतं. म्हणून मग नाईलाजानं मलाही जातीय उल्लेख करण्याशिवाय पर्यायच नाही. मी कितीही जातीवादी नसलो, धर्मवादी नसलो, देवदेव मानत नसलो तरीही नाही, कारण या राजकारणाचा उल्लेख करताना असाच करावा लागणार. त्याबद्दल मला क्षमा पण करा, पण हे वास्तव मांडायचं असेल तर असेच उल्लेख करावे लागतील. कुणावरही राग नाही माझा, हे कृपया लक्षात घ्या.
मला म्हणजे म्हणायचं ते कळवळून लक्षात घ्या. मी देशाच्या बाजूनं बोलतोय, कुठली जातीय भांडणं लावण्याच्या बाजूनं नाही. कुणी यांच्या जातींचे उल्लेख केले तर त्यांच्यावर राग नका धरू. आपल्याला दुरुस्ती करायची आहे भविष्यात. पण मागं काय काय घडलं त्यातही जात हे डायमेन्शन होतच होतं, ही मिती होतीच आणि ती मोठ्या प्रमाणात होती. इंदिरा गांधीला जो विरोध झाला, तिनं पारशीशी लग्न केलं आणि पारशी आणि इंदिरा गांधी, ब्राह्मण आणि पारशी अशा अवलादी जन्माला आल्या पुढे. राजीव गांधी आणि संजय गांधी. पुन्हा संजय गांधीनं शीख सरदार घरात लग्न केलं आणि राजीव गांधीनं ख्रिश्चन घरात लग्न केलं, इटालियन. हा पुन्हा पोडा जोरदार राग आहे. हा जातीय राग आहे सगळा. त्याच्यावर बोलू, गांधी घराण्याची वैशिष्ट्य याच्यावर बोलू. आणि गांधी घराणंच काँग्रेसला का हवं आहे किंवा गांधी घराण्याला स्वतःला इच्छा आहे का काँग्रेसमध्ये राहण्याची, तर मला नाही वाटत. ती दिसलेली नाही मला. मी जेवढं नंतर पत्रकार म्हणून किंवा लेखक म्हणून किंवा नागरिक म्हणून अभ्यास करायला लागलो, त्यात लक्षात आलं गांधी घराणं आचाटच आहे, वेगळंच आहे ते. आणि तेच का काँग्रेसला लागतं? त्यांना काँग्रेसची गरज नाही आहे, काँग्रेसला त्यांची गरज आहे किंवा या देशातल्या बहुजनांना किंवा समाजातल्या अनेक शोषित घटकांना त्यांची गरज पडते. तर ती कशामुळे झाली आणि ते घराणं का झालं किंवा खरंच घराणं होतं का, याच्यावर बोलूया. आजचा विषय आणीबाणीचा होता. आणीबाणीच्या अपप्रचारातनं आपण बाहेर आलं पाहिजे, हे वाक्य मला सुचवायचं होतं. आणीबाणीचा अपप्रचार खूप झाला. आणीबाणी का लागली आणि आणीबाणीचे फायदे काय झाले, आणीबाणीचे तोटे काय झाले, हे पाहिलं पाहिजे. आणीबाणीचं नुकसान हे फार उच्चभ्रू लोकांना झालं थोड्याफार. त्यांची टक्केवारी न मोजावीच अशी आहे. संस्थानिक, सावकार, व्यापारी आणि ब्राह्मण वगैरे पद्धतीच्या, कायस्थ पद्धतीच्या किंवा क्षत्रिय पद्धतीच्या जाती आहेत, यांच्यातल्या उच्चभ्रू आणि ज्यांना राजकीय आकांक्षा आहेत, आपण या पदावर जावं किंवा सत्तेत यावं, आणि काँग्रेसनं केलेल्या चुका पण आहेत त्यात. काँग्रेसनं राज्यात तिथल्या क्षत्रियांना मोठं केलं आणि ब्राह्मण आधी 66% होते, नंतर ब्राह्मणांची सत्तांतरं होत ती त्या क्षेत्रातल्या क्षत्रियांकडे गेली आणि क्षत्रियांकडनं ती कधीच बहुजनांकडं किंवा ओबीसींकडं, अदर बॅकवर्ड क्लासेस यांच्याकडं किंवा इतर मागासवर्गीय यांच्याकडे आली नाहीत. आणि तो अन्याय झाला नकळतपणे काँग्रेस पक्षाकडनं. आणि मग इतर मागासवर्गीय, दलित कुठं गेले, मुसलमान कुठे गेले, याच्यावर बोलू. हे असे लयच गुंतागुंतीचे आणि फाटाफुटीचे विषय आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यातही विस्कळीतपणा येईल, पण जेवढे व्हिडिओ करू त्यातनं काही एक सलग सापडलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण आणीबाणी वाईट नव्हती हे अतिशय ठामपणे मला सांगायचं तुम्हाला. देशाच्या बाजूनं वाईट नव्हती. तो अमेरिकेलाही तडाखा होता आणि इथल्या अमेरिका धार्जिण या सगळ्या लोकांनाही तडाखा होता. आणि खूप समाजाच्या भल्याच्या अनेक गोष्टी त्या होणार होत्या, झाल्या पण. आणि त्या पुन्हा मूळ पदावर गेल्या आणि पुन्हा हेच लोक आले सत्तेत आणि इंदिरा गांधीला एवढं बदनाम केलं तिच्याच काळात. तिचा सगळा पक्ष हारला आणि पुन्हा 3-4 वर्षांनी पुन्हा इंदिरा गांधीच्या हातात देश गेला. तोही इथला समाज सुज्ञ असल्यामुळेच गेला. पण पुन्हा एक आहे, तिथून जो गोंधळ सुरू झाला या देशाचा तो गेली 50 वर्ष चालू आहे आणि देश राजकीय पक्केपणावर यायला अजूनही तयार नाही. तिथून जो विस्कळीत झाला तो विस्कळीत झाला आणि तिथनं मग समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, जात व्यवस्था, देवळांची व्यवस्था, मशिदींची व्यवस्था, पैसा, सावकारी, व्यापार, स्मगलिंग, शेतीची वाताहत, कारखान्यांची वाताहत, असं अनेक गोष्टी भोगत आता आपण 75पर्यंत विकसित होत आलेला भारत हा मागं खेचण्याचा प्रयत्न झाला. त्याला आंतरराष्ट्रीय शक्ती रशिया, अमेरिका, इस्रायल आणि त्यांचे हस्तक आपल्या देशात बसलेले हेही कारणीभूत आहेत. काँग्रेसच्याही चुका खूप घडलेल्या आहेत, काँग्रेसही गोंधळलेली आणि त्याच्यावरही बोलू. आज आणीबाणी पुराण होतं. आणीबाणीला नावं ठेवण्याआधी आणीबाणी का लावली गेली, तिचे फायदे काय झाले, नुकसानी काय झाले, याच्यावर अभ्यास झाला पाहिजे आणि ते लिहिलं गेलं पाहिजे. हे सुचवण्यासाठी आणि आपण ते करू शकलो नाही तर आता माझ्या उरलेल्या आयुष्यात मी हे बोलत राहणार, लिहितही राहणार. पण बाकीच्या पोरांनी पण, नव्या येणाऱ्या पिढ्यांनी पण हा अभ्यास करायला पाहिजे, आणीबाणी शोधली पाहिजे. आणि ते जे सारख्या टिऱ्या बडवणं चालू आहे ना, आणीबाणी खतरनाक होती, आणीबाणी त्या संविधान धोक्यात आलं होतं. अरे नाही दादा, संविधानाचा विचार घेऊनच आणीबाणी लावली होती आणि आणीबाणी तुम्ही लावायला लावली होती कारण तुम्ही उद्रेक केला होता देशात. अतिशय घाण, जाळपोळी, दंगली, उकडाउकडी, पोलीस स्टेशन, मारामाऱ्या, रस्त्यांवर काय राडे चालू होते. त्यावेळेचे फोटो उपलब्ध आहेत. आंदोलनांचे फोटो बघा, ते आंदोलनं देशविरोधीच होती. ती दाखवत होती आम्ही देश वाचवायला निघालोय. मुळात इंदिरा गांधींना देशाला धोक्यातच आणलेलं नव्हतं. तिनं पाकिस्तान तोडून आणि सावकारी मोडून आणि बँकांचं राष्ट्रीयकरण करून, तनखे बंद करून,
देशाला वळणावरच आणलेलं होतं. तिचे ते निर्णय नकोसे झाले. त्यातनं जे भांडवलशाही लोक आहेत किंवा जातीयवादी विचारधारेचे लोक आहेत त्यांना इंदिरा गांधी नको झाली. आणि मग जयप्रकाश नारायणांसारख्यांना वाटलं की आपली पंतप्रधानकीची संधी गेलेली आहे, तर त्यांनी ते मग राष्ट्रपिता होण्याचा प्रयत्न केला. असं दोनदा प्रयोग झाला राष्ट्रपिता होण्याचा. त्यातलं पहिलं म्हणजे जयप्रकाश नारायण नावाचं भोंदू प्रकरण या देशात उभं राहिलं. त्यानं पंतप्रधान पद नाही तर किमान राष्ट्रपिता तरी होऊ आपण दुसरा, असा प्रयत्न केलेला पहिला माणूस म्हणजे जयप्रकाश नारायण. त्यानं देशाची वाट लावली. आणि नंतर जो गेल्या 15 वर्षापूर्वी निघालेला दुसरा राष्ट्रपिता व्हायला निघालेला तो जो बुटका आहे, त्याचं नाव अण्णा हजारे. असे 2 प्रयोग झाले. त्यानं गंडवलं देशाला. हे चुने आहेत देशाचे. जयप्रकाश नारायण हा चुना आहे देशाचा. ते राजनला काय कळतंय वगैरे अशा आमचे जुने सहकारी म्हणतीलच समाजवादी, त्यांना खूप कळतं हे आपण कबूल करू आधीच. कारण त्यांच्या त्या शहाणपणामुळं तर आत्ता लक्षात येतं त्यांनीच गंडवलं आम्हाला. पण त्यामुळे राजन बोलतो ते वगैरे असं ते म्हणणारच. मला त्यांची तोंड आठवली तरी लक्षात येतं, मजा वाटते. पण ते त्यांची मतं लादत राहिले. यांनीच वाट लावली देशाची. आणि दुसरा हा निघाला राळेगणचा कोण आहे तो जंत, त्यानं वाट लावली. आणि ती पुन्हा उजव्यांचीच आहे. ते काँग्रेसचा भाऊ करायचा सारखा. काँग्रेस म्हणजे काहीतरी घाणेरडं आणि हे बाकीचेच लय भारी. भाजप म्हणजे लय भारी, राष्ट्र वाचवायला आलेत, काँग्रेसनं राष्ट्र विकलं. तर याच्यावर बोलू. त्यातला पहिला टप्पा माफी मागायचा. मी माफी मागतो याची, माझ्या चुका झाल्या विचार करण्याच्या. आणि अशा पुन्हा करत आलो. कळत्या वयापासून करत आलो. त्याची माफी मागायची आहे. देशाला माफी मागायची, देशाशी माफी मागायची, देशाच्या जनतेशी माफी मागायची, देशाच्या संविधानाची माफी मागायची. आम्ही भ्रमलो, आम्हाला गंडवलं गेलं, वैचारिक पकड घेतली गेली, आम्हाला वाहवलं गेलं तिकडं. आणि आम्ही नको त्या गोष्टींना पाठिंबा दिला. संविधानाला, संविधानाची मूल्य मांडणाऱ्या लोकांना, राजकारणाला, पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी आम्ही चुकीच्या मागं गेलो. अण्णा हजारे आंदोलनाला पाठिंबा दिला. ते जयप्रकाश नारायणाच्या आंदोलनाला त्या अर्थानंच पाठिंबा दिला ना पुढच्या काळात. संपादक असताना पुस्तकं काढली या विषयावरची मी, ती या बाजूची. दुसऱ्या बाजूचा काही विचार करायचा नाहीच. आणीबाणीचा दुसऱ्या प्रकारचा विचारच नाही. आणीबाणी का लावली आणि का तिचे फायदे होते या बाजूनं विचारच नाही. एक कुमार केतकरांचा अपवाद सोडला, त्यांनी थोडंफार लिहिलं आहे. बरं, त्यांनी सलग तर लावून धरलेलीच नाही. ते असं अर्धवट एक पुस्तक लिहून ठेवलं आणि त्यांच्या त्या तारुण्यात किंवा मधल्या वयातल्याने लिहून ठेवलं आणि नंतर ते गेले. मग काँग्रेसमध्ये जरी गेलं तरी त्यांनी आणीबाणी, आणि काँग्रेसवाले कधीही बोलले नाहीत आणीबाणी चांगली आहेत. ते काँग्रेसवाले जे आहेत ना, त्यांच्यात बीजेपीवाले खूप आहेत. बीजेपीवाले म्हणताना या पक्षाचे नव्हे, या वृत्तीचे लोक खूप आहेत पहिल्यापासून. तेही काँग्रेसचं नुकसानच झाले. त्यांनी कधी आणीबाणीबद्दल काही बोललेलं नाही. इंदिरा गांधीवर तसं प्रेम काँग्रेसवाल्यांनी केलं की नाही हा शंकाचाच मुद्दा आहे. बाकीचे राहुल गांधीवरही करतात की नाही शंकेचाच मुद्दा आहे. काँग्रेसमधलेच बेईमान खूप आहेत. काँग्रेसचं शत्रू काँग्रेसच आहे, इतर कुणी नाही. पण त्यांनी कधी लिहिलं नाही आणीबाणीबद्दल. तर हे खूप जाणवतं. ते बोलावंसं वाटलं. अर्धवट होते, मलाही जाणीव आहे. पण असं बोलत राहू तुकड्यांनी आणि सगळे व्हिडिओ म्हणून मग राजन खान अख्खा व्यक्त होईल असं लक्षात येतं. त्यामुळे मी फार ताण न घेता जसं सुचेल तसं बोलत राहणार. धन्यवाद.